मुलांनो, तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर एक सुंदर गार्डन दिसत आहे आणि तसंच एक सुंदर कारंज, म्हणजेच तुम्ही म्हणता त्याला फाउंटन, ते दिसत आहे. तर मी तुम्हाला त्याच्याशी संबंधितच एक गोष्ट इंग्लिशमध्ये सांगणार आहे. म्हणजे ती मी अर्थातच मराठीमध्ये सांगणार आहे, परंतु ती गोष्ट आहे इंग्लिशमधली. की त्या गोष्टीचं नाव आहे परीराणी आणि छोटा मॅजिशियन. तर या गोष्टीमध्ये काय आहे की एकदा काय असतं, एक असा सुंदर बगीचा असतो आणि त्या सुंदर बगीच्यामध्ये एक सुंदर परीराणीना बसलेली असते तिच्या मैत्रिणींची वाट पाहत. आणि त्या सुंदर परीराणीच्या डोक्यावर एक मुकुट असतं आणि त्या मुकुटामध्ये खूप सुंदर असा लाल रंगाचा रुबी चमकत असतो. तेवढ्यात तिथे एक छोटा मॅजिशियन येतो आणि तो खेळायला सुरुवात करतो आणि अचानक त्याचं लक्ष त्या सुंदर रुबीकडे जातं आणि त्याने तो परीराणीजवळ येतो आणि तिला विचारतो की अगं परीराणी, हे रुबी किती सुंदर आहे तुझ्या मुकुटातलं. तर परीराणी म्हणते, अरे पण तू ते घेऊ नाही शकत. तर तो छोटा मॅजिशियन म्हणतो, का नाही घेऊ शकत? तर परीराणी म्हणते, जर ते रुबी कुणी घेतलं किंवा कुणी चोरलं तर मी मात्र साधारण व्यक्ती होऊन जाईल आणि माझ्यातली परीची जी पॉवर आहे ती संपेल. तर छोटा मॅजिशियन म्हणतो, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मग ते दोघे थोडा वेळ खेळतात आणि तेवढ्यात परीच्या मैत्रिणी येतात म्हणून परी निघून जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच होते. आता एक काय झालेलं असतं, ज्या वेळेला परीराणी तिचं हे गुपित त्या छोट्या मॅजिशियनला सांगत असतं तेव्हा तिथे एक राक्षस लपलेला असतो आणि तो राक्षस ते सगळं ऐकत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे वा, हा जर रुबी मला मिळाला तर. कारण त्या रुबीमध्ये एक वेगळीच ताकद असते. त्या रुबीमध्ये अशी ताकद असते की तुम्हाला जे हवे ते वस्तू तुम्ही मागू शकता किंवा तुम्हाला जसं आयुष्यामध्ये जगायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही ते जगू शकता. जसं की आपण अल्लाउद्दीन आणि जादूच्या दिव्यामध्ये पाहिलेलं आहे त्या पद्धतीनेच ती सुद्धा गोष्ट मी तुम्हाला लवकरच सांगेन. तर बरीराणी दुसऱ्या दिवशी जेव्हा तिथे येते त्यावेळेला राक्षस काय करतो, स्वतः एक सुंदर राजकुमाराचं रूप घेऊन त्या गार्डनमध्ये फिरायला येतो आणि त्याचा निळाभोर म्हणजे पांढरा शुभ्र घोडा आणि तो राजपुत्र इतका सुंदर असतो की त्याचे डोळे निळे असतात. आणि ते पाहून ती परीराणीच्या मैत्रिणी आणि परीराणी त्यांच्याकडे एकटक पाहत राहते आणि परीराणीचं लक्ष इतकं विचलित होतं की तिच्या लक्षातच राहत नाही की आपण एका मुलाकडे असं एकटक बघत आहोत. तेवढ्यात तिच्या मैत्रिणी तिला चिडवायला लागतात. म्हणजे परीराणी तिथून लाजून निघून जाते. आता तिला माहीतच नसतं की तो राक्षस आहे, परंतु राक्षसाने काय केलेलं असतं, एका सुंदर राजपुत्राचं रूप घेऊन आलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी काय होतं, ती परीराणी नेमकी त्याच वेळी फिरायला जात असते गार्डनमध्ये आणि तो राक्षससुद्धा राजपुत्राचं रूप घेऊन तिथे पुन्हा पुन्हा येत असतं. असं होता होता हळूहळू परीराणीची आणि त्या राक्षसाची मैत्री होते. मैत्रीचं रूपांतर पुन्हा प्रेमात होतं आणि प्रेमामध्ये नंतर ते दोघं लग्न करायचं ठरवतात. आता ह्या मॅजिशियन म्हणजे जो छोटा मॅजिशियन असतो तर ते काही दिवस आलेलाच नसतो, त्याला काही माहीतच नसतं. आता काय होतं, ती परीराणी ना गुपचूप ना तिच्या मैत्रिणींना न सांगता त्या राजपुत्राबरोबर निघून जाते आणि दोघं लग्न करतात. परंतु जेव्हा लग्न होतं त्यानंतर राजपुत्राचा खरा चेहरा म्हणजे जो की तो राक्षसच असतो, राजपुत्र नसतो, त्याचा चेहरा परीराणीला समजतो आणि तिला खूप वाईट वाटायला लागतं की अरे, आपण तर राक्षसाबरोबर लग्न केलं. कारण तो तिला खूप त्रास देत असतो, तिला सतत तिच्याकडे तो रुबी मागत असतो आणि ती खूप वेळा सांगत असते, जर मी रुबी काढून दिला माझ्या मुकुटातला तर मी ऑर्डिनरी होईल. परंतु राक्षसाला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं आणि तो मूळ रूपात येऊन तिच्यासमोर अगदी थैथयाट करत असतो. आता एक काही खूप दिवस झाले तरी आपल्या मैत्रिणीचे आणि आपली भेट नाही झाली असं समजून छोटा जो आपला मॅजिशियन आहे तो तिथे येतो आणि त्याला असं वाटतं की तो ना तिथे परीराणीच्या मैत्रिणींना पाहतो आणि म्हणतो की ती परीराणी कुठे गेली जिच्या मुकुटामध्ये रुबी होता. तर ते सांगतात, नाही, तिनं एका राजपुत्राबरोबर लग्न केलं, परंतु आम्हाला काहीच सांगितलं नाही. तर मॅजिशियनला जरा विचित्र वाटतं. त्याच्यानंतर तो मॅजिशियन तिथून निघून जातो. काही दिवसानंतर मॅजिशियन असा रस्त्याने जात असतो तेव्हा त्याला एक मोठाच्या मोठा किल्ला दिसतो आणि त्या किल्ल्याच्या आतमधून किंचाळ्या ऐकायला येत असतात, वाचवा, सोडवा मला, मला ह्या दुष्ट राक्षसापासून सोडवा, असं काहीसं. तर तो मॅजिशियन असल्यामुळे त्याला ते जादू येत असते आणि तो पटकन तिथे जातो आणि पाहतो एका खिडकीतून, अरे बापरे, ही तर परीराणी आहे. मग आता आपण काय करायचं? मग मॅजिशियन काय करतो,
मॅजिशियन हे सगळं त्या परीराणीच्या मैत्रिणींना जाऊन सांगतो की तो राक्षस होता, तो राजपुत्र नव्हताच. मग ते काय करतात की ते मॅजिशियनला विचारतात की मग तूच सांग आम्हाला की आम्ही काय करायला पाहिजे. तर मॅजिशियन म्हणतो ठीक आहे, आपण जादूचा वापर करून त्या परीराणीला सोडवून आणूया. मग ते कसं? मग त्याच्यामध्ये परीराणीच्या मैत्रिणी आणि मॅजिशियन तिथे जातात आणि त्यातली परीराणीची एक मैत्रीण असते, ती परीराणीचं रूप धारण करते आणि राक्षसासमोर जाते आणि खोटाचं मुकुट घालते आणि त्याच्यामध्ये पण तसाच रुबी लावलेला असतो आणि ती त्याच्याशी फार प्रेमाने वागते. इतक्यात मॅजिशियन आणि बाकीच्या मैत्रिणी त्या खऱ्या परीराणीला सोडवतात. आता राक्षसाला हे माहीतच नाही आहे की नक्की काय झालं आहे. तो काय करतो की त्या परीला तिला म्हणजे जी परी त्याच्याकडे आलेली आहे परीराणीची मैत्रीण, तिलाच स्वतःची बायको समजून तिला म्हणत असतो की मला हा रुबी काढून दे. तर ती म्हणते हो देणार ना, कारण तुम्ही माझे पती आहात, मी तुम्हाला सोडून थोडी जाणार आहे. असं म्हणून तिला बोलवून म्हणजे ती त्याला भुलवते. इकडे मात्र परीराणीची सुखरूप सुटका करतात आणि तिला तिच्या घरी नेऊन पोचवतात. आता काही वेळानंतर ही परीराणीची जी मैत्रीण असते ती त्या राक्षस तिला म्हणतो की जर आपण दोघांनी तसंही लग्न केलेलं आहे तर तू मला तुझ्या मुकुटातला मणी देशील का? तर ती म्हणते हां हां, का नाही देणार, आणि ती पूर्ण मुकुट काढूनच त्याच्याकडे देते आणि ती म्हणते थांबा हो जरा, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते खाण्यासाठी. असं म्हणून ती सुद्धा निघून जाते. आता सगळे परीराणीचा जो छोटा मित्र आणि सगळे त्या पऱ्या सगळे आपापल्या घरी निघून गेलेले आहेत आणि राक्षसाला माहीतच नाही आहे. मग तो ते पाहत राहतो आणि त्यातला मुकुटातला तो मणी काढत असतो आणि काढून मोठमोठ्याने हसतो आणि म्हणतो आता मला पाहिजे तसं मी करणार. असं म्हणून तो त्या मणी हातात घेतो. तेवढ्यात तो मणी पण गायब होतो आणि तो मुकुटसुद्धा गायब होतो आणि मग त्याच्या लक्षात येतं अरे बापरे, म्हणजे आपण काय केलं तर आपण फसलो गेलोय. परंतु तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आणि मैत्रिणींनो, त्याच्यानंतर परीराणी कधी त्या गार्डनमध्ये आलीच नाही. त्याचं कारण असं झालं की तिच्या स्वप्नातला जो खरा राजपुत्र होता तो तिला पऱ्यांच्या राज्यामध्ये मिळाला आणि मॅजिशियनचं काय झालं माहिती आहे का? मॅजिशियन हा कायम परीराणीचा मित्र बनून राहिला. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. थँक्यू.